नमस्कार. सोशल चर्चामध्ये आपलं सहर्ष स्वागत. सातारा लोकसभा मतदारसंघातील बहुप्रतीक्षित उमेदवारी अखेर जाहीर करण्यात आली. उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून भाजपकडून तिकीट जाहीर करण्यात आलं. त्यामुळे आता साताऱ्यात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे विरोधात भाजपचे उदयनराजे भोसले अशी रंगतदार लढत होणार आहे. भाजपनं आपली पुढची उमेदवारी यादी जाहीर केली. त्यात उदयनराजेंचं नाव आहे. तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही दिवस फक्त शिल्लक असताना उदयनराजेंना तिकीट जारी करण्यात आले. लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून साताऱ्यातून उदयनराजे भोसले निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यांची उमेदवारी जाहीर होण्यासाठी एवढा वेळ का लागला, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. काही दिवसांपासून सातारा लोकसभेच्या जागेवरून वाद सुरू होता. सातारा लोकसभा मतदारसंघातून राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले लढण्यास इच्छुक होते. पण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे असल्यानं तिढा कायम होता. साताऱ्याच्या बदल्यात अजित पवार गटाकडून नाशिकच्या जागेची मागणी करण्यात आली होती. अशातच भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजपकडून राज्यसभेवर गेलेल्या उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवायची होती. त्यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीसाठी उदयनराजेंना 2 दिवस प्रतीक्षा करावी लागली. शहांना भेटून परत साताऱ्यात आल्यानंतर उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. पण महायुतीतील अंतर्गत वादांमुळे उदयनराजेंची उमेदवारी लटकली होती. 2019च्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्याची जागा राष्ट्रवादीनं जिंकली होती. उदयनराजे राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले. मात्र काही महिन्यात राजीनामा देऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर साताऱ्यात पोटनिवडणूक झाली. भाजपनं उदयनराजेंना तिकीट दिलं, परंतु राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येथे दावा सांगितला. अजित पवार सातारा सोडण्यास तयार नव्हते. उदयनराजेंना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती, पण ही ऑफर उदयनराजेंनी धुडकावल्याचं सांगण्यात येतं. साताऱ्याच्या बदल्यात नाशिकच्या जागेची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली. इथे सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत. छगन भुजबळांसाठी राष्ट्रवादीला नाशिकची जागा हवी होती. मात्र शिंदेसेना ही जागा सोडण्यास तयार नव्हती. नाशिकमुळे साताऱ्याची जागा अडकली होती. अखेर भाजपकडून उदयनराजे भोसले यांना तिकीट जाहीर करण्यात आलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याशी लढत होणार आहे. या लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आता शरद पवार आपला साताऱ्याचा गड राखणार की उदयनराजे भोसले बाजी मारणार, हे पाहावं लागणार आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामवर बघत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.